हे सगळे प्रयोग करून चुकलो जे आज बावनकुळे करतात. 100 पदाधिकारी, 40 सेक्रेटरी, आघाड्या, मागासवर्गीय आघाडी, चर्मकाराची आघाडी, चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली. आम्ही चांगली मूर्ती तयार करायला गेलो आणि जेव्हा फायनल आकार मिळाला तर गदा मिळाला हातात. हे नवीन आहे, तरुण आहे, ताजेतवाने आहे, त्यामुळे अजून त्यांना आग लागली नाही आहे. दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढ़ती है म्हणलं. साले लॉलीपॉप संपले. ते स्ट्रॉंग आहे. इथं बामणाला कोणी विचारत नाही. देवेंद्र मी आम्ही मजबुरीतून नेते झालो, लोकांनी स्वीकारलं. पावसाळ्यामध्ये पूर येतो. सत्तेमध्ये मी बरोबर सांगितलं की मी एकदा विधानमंडळात खूप भांडण झालं होतं. तर मी त्यावेळी शरद पवारांबद्दल असं म्हटलं की ते पान ठेल्यावर एक जपानी गुढी असते आणि कोणी कोणत्याही दिशेने असला तरी ती डोळा मारायची आणि प्रत्येक जण म्हणे का माझ्याकडे पाहूनच तिने डोळा मारला. तर मी म्हटलं शरद पवार असेच आहेत म्हटलं. प्रत्येकाला पाहत येतात, प्रत्येकाला वाटतं का साहेब आले आणि त्यांनी मारला डोळा, मलाच मारला. साहेबांनी सांगितलं काळजी करू नको, कामाला लागा. मी माझ्याकडे काल परवाच अमूल कंपनीचे अध्यक्ष आले होते आणि त्यांच्याबरोबर एक स्वित्झर्लंडमधल्या चॉकलेट, जगातल्या सगळीत चांगली चॉकलेट फॅक्टरी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि अमूलचा टर्नओव्हर 1,00,000 कोटी आहे आणि जो स्विस मालक होता त्याची बायको भोपाळची आहे, इंडियन आहे, शर्मा म्हणून. आणि त्यांनी मला एवढे चॉकलेट आणून दिले तर मी गमतीने त्याला इंग्लिशमध्ये सांगितलं की हे माझ्याकरता फार उपयोगाचे आहेत. तर त्यांनी मला विचारलं यू लाईक इट? मला 100% आय लाईक इट बट देर आर मेनी ॲडव्हान्टेजेस फॉर दिस चॉकलेट. म्हणजे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? आय एम गोइंग टू डिस्ट्रीब्यूट इट. मी ते वाटीन आणि जो जो सगळेल तो तो म्हणाल क्या बेस्ट चॉकलेट है गडकरी साहब ने दिया. जसं आता आपल्याकडे कुणबी आणि मराठा कसे स्ट्रॉंग आहे, तसे यूपी आणि बिहारमध्ये लठ्ठेबाज ब्राह्मण आहे. ते स्ट्रॉंग आहे. इथं बामणाला कोणी विचारत नाही. देवेंद्र मी आम्ही मजबुरीतून नेते झालो, लोकांनी स्वीकारलं. तर ते म्हणतात, मला एक दिवस गेलो मी लोकांमध्ये, पंडित नितीन गडकरी आहे, पंडित नितीन. हे काय का पंडित बात करा. बिहारमध्ये होतो मी मुघल सरायला. मी म्हणलं हे फालतू बरा मत करून. आणि मी हे सगळे प्रयोग करून चुकलो जे आज बावनकुळे करतात. 100 पदाधिकारी, 40 सेक्रेटरी, आघाड्या, मागासवर्गीय आघाडी, चर्मकाराची आघाडी, चॉकलेट वाटण्याची फॅक्टरी झाली. आम्ही वाटले, हे सगळे वाटले, खूप आघाड्या तयार केल्या. उलट झालं. म्हणजे आम्ही चांगली मूर्ती तयार करायला गेलो आणि जेव्हा फायनल आकार मिळाला तर गदा मिळाला हातात. ज्याच्या ज्याच्या जातीच्या, आता यांना अजून त्रास व्हायचा आहे, होईल. हे जेवढ्या आघाड्या जातीच्या झाल्या, जसं जसं निवडणुकीचे डमरू वाजतील तेव्हा हे प्रत्येक आघाडीवाले यांना भेटतील. आमचे 7%, आमचे 12%. मग बावनकुळे साहेब आमचं काय? आम्हाला किती तिकीटं तुम्ही देणार? आता बावनकुळे साहेबासमोर पहिले जागे 3-3 पार्ट्या. तिथंच पहिले प्रश्न का कोणती सीट कोणाला भेटेल काही सांगता येत नाही. भेटली तर देणारे हे पुन्हा आहेत सगळे. प्रत्येक जातीचा फोरम काढून ठेवलाय आणि तो प्रत्येक माझ्या जातीला काय. आणि परिणाम असा झाला की ज्याला तिकीट मिळालं तो म्हणते मला फुकट दिलं का तिकीट? अबे माझ्या जातीचे 12% म्हणून बावनकुळे साहेबांनी तिकीट दिलं, नाही तर कुठं देत होते. म्हणजे ज्याला मिळालं तिकीट त्याला त्याच्या जातीमुळे, आणि जेवढे मिळाले नाही ते गावावर बोंबलतील बावनकुळे साहेबांनी आमचं तिकीट कापलं. म्हणजे जे एक चांगलं करत हे भोगून चुकलं. आता असं प्रत्येकाची आग झाल्याशिवाय त्यालाही मार्गच सापडत नाही. हे नवीन आहे, तरुण आहे, ताजेतवाने आहे, त्यामुळे अजून त्यांना आग लागली नाही आहे. म्हणून त्यांनी खूप सेल तयार केले. मी केले, म्हणजे ते चूक नाही आहे. मी अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा. मला त्यावेळी सांगणारे सांगत होते करू नको. मनोहरराव शेंडे मला दाटायचे, ये क्या चल रहा है तमाशा, ये क्या कर रहे हो? मतलब आपको समझता नहीं शेंडे जी, सबको जोड़ना पड़ता है. दो सबको कुछ ना कुछ लॉलीपॉप दो तब पार्टी बढ़ती है. म्हणलं साले लॉलीपॉप संपले.
कारण पावसाळ्यामध्ये पूर येतो, सत्तेमध्येही पूर येतो. पण जेव्हा सत्ता नसेल, जेव्हा मंत्रिपद नसेल, जेव्हा आमदारकी नसेल, तेव्हा जे लोक पक्षाकरता रात्रंदिवस काम करतील ती खरी पक्षाची स्ट्रेंथ आहे आणि ताकद.